नवी मुंबई के उल्वे में भूखंड से जुड़े मामले में एनसीपी शरद पवार गुट के विधायक रोहित पवार द्वारा लगाए गए गंभीर लैंड घोटाले के आरोपों का यशवंत बिवलकर और उनके वकील तनवीर निजाम ने पूर्ण तौर पर खंडन किया है। उन्होंने एक प्रेस कॉन्फ्रेंस के जरिए रोहित पवार द्वारा लगाए गए तमाम आरोपों को निराधार बताते हुए इस पूरे मामले की एसआईटी जांच की मांग की है। प्रेस कॉन्फ्रेंस में यशवंत बिवलकर ने कहा कि जल्द ही उन पर आरोप लगाने वालों के खिलाफ वे 1000 करोड़ रुपयों का मानहानि का मुकदमा दायर करेंगे। इसके अलावा उन्होंने इस मामले में आरोप लगाने वालों के खिलाफ भी कई चौंकाने वाले आरोप लगाए और उन पर आरोप लगाने वालों की कुछ तस्वीरें भी साझा की और इसके जरिए उन्होंने विधायक रोहित पवार को ही सवालों के घेरे में ला दिया। यशवंत बिवलकर ने साफ शब्दों में कहा, उन पर जो आरोप लगा रहे हैं वह पूरी तरह से निराधार हैं। वे अब इस मामले से पीछे हटने वालों में से नहीं हैं, क्योंकि उन्होंने कोई भी गलत काम नहीं किया। 51 नंबर हा कम्प्लीटली वेगळा आहे आणि ह्या ज्या लँड आहेत या टोटली डिफरंट आहेत, त्याचा फॉरेस्टशी काही संबंध नाही। माझ्या म्हणजे ज्या इतर शेती जमिनी किंवा तत्सम ज्या काही जमिनी होत्या त्या सुमारे 150 एकर होत्या, त्या सिडकोने ॲक्वायर केलेल्या आहेत, त्यांच्या संबंधी हे सगळं चाललेलं आहे आणि सर्वे नंबर 51 ची जमीन टोटली स्वतंत्र आहे आणि ह्या जमिनीवर कुठलीही केस नाही। आता जे देतात क्लिअर आहे। रोहित पवारांना मी ओळखत नाही, शरद पवारांची माझी ओळख आहे। शरद पवारांच्या बरोबर मी बसलेलो पण आहे, कारण जयंतराव टिळक जे होते ते आमचे फॅमिली फ्रेंड होते, त्यांच्याबरोबर मी केव्हा केव्हा त्यांच्याकडे जातही असे, परंतु त्यांनी कधी असं केलं नाही। रोहित पवार का बोलतोय मला हे समजत नाही। त्यांनी आजोबांना तरी विचारायला पाहिजे होतं की हे बिवलकर कोण आहेत, तुम्हाला माहिती आहेत का? आता का रस्त्याने ट्विट केलं की मी पळून जाईल? कशाला पळून जाईल? कोणाची चोरलेली जमीन नाही आहे, गेल्या 7 पिढ्या माझ्याकडे धोरणे नाही आणि अटक करावी। आता बसलोय ते यावर अटक करायला आणि कुठल्याही ग्राउंडवर तुम्ही मला अटक करणार? हे काय बघूलाही लागले? अरे काहीतरी बोलताना तारतम्य बाळगा, निदान चौकशी करायची, कागदपत्र बघायचे। आम्ही काय असे रणछोडदास नाही आहे। मला कायद्याची माहिती आहे, मी कायदा शिकलेलो आहे। मास्टर्स ऑफ टाउन प्लॅनिंग करताना लँड रिलेटेड लॉ सगळे मी शिकलेलो आहे। भलतसंत आरोप करायचा आहे, विचार चाललाय उद्योग करतायत, तर त्यांना थांबवा अशी मी विनंती करतो। विनंती करतो म्हणजे अर्ज विनंती नाहीये, ही गंभीर विनंती आहे। नाहीतर मला नाईलाजाने काही गोष्टी कराव्या लागतील। माझी इच्छा नाही, मला पवार साहेबांबद्दल भरपूर आदर आहे। आमची मागणी आहे, आमची लँड्स बघा आणि एसआयटी गठन करा, सगळं काय इन्व्हेस्टिगेट करा। आम्ही इथे बसलो आहेत। Ask us for all the documents. Within 1 week we will provide you everything. जे कोणाला जे काय हवे तुम्ही आम्हाला लिहा, आम्ही तुम्हाला सगळं काय पाठवू। खाली भपका बनाने का है, सांप को डराने का है, उनका जमीन लेने का है, उसके अलावा और कुछ भी नहीं है। मैं बोलता हूं, मेरे को बताओ ना 50,000 करोड़ स्कैम कहां से? इट हैज टू बी सीन ना, वो 50,000 करोड़ दिखना चाहिए ना, किसको गया क्या गया। हे जे सगळं साहेब बोलतायत आज माझ्या माध्यमातून, यात एक ही फॉल्स इन्फॉर्मेशन नाही। माझी नोटीस आता आहे, लवकरच लवकर या आठवड्यात जाणार आहे फॉर 1000 करोड डेफिमेशन। आमचं काम एकदम तथ्य आहे। आम्ही कोणाचा खंडणीमध्ये येणार नाही, ब्लॅकमेल मध्ये येणार नाही, कोणाला असे पैसे वाटणार नाही कुठल्याही काळी कधीही। he is 77, he still wants to fight, whether it's Rohit Pawar, Sharad Pawar or any Pawar or anybody, sir will fight। फोटो दाखवले तुम्हाला ना आज आम्ही, तुम्ही का नाही बोलताय? स्पष्टपणे बाहेर या ना, मग तुम्ही आमचं काढताय। हे बघा आहे ना तुमच्या समोर गट्टा, ही फक्त ऑर्डर्स आहेत आणि प्रोसिडिंग पेपर्स आहेत, and they all certified. ब्यूरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।